वाटतंय सगळे शांत बसलेले आहेत. कोणीतरी मुलाचं टेन्शन मध्ये आलंय की माझा मुलगा कसा डान्स करेल, काहींना परफॉर्मन्स करायचा आहे, त्यांना वाटतंय की बाबा आमचा परफॉर्मन्स कसा होईल. पोलीस प्रोटेक्शन मध्ये कधी नाचलेत का तुम्ही? पोलीस प्रोटेक्शन दिलं तुम्ही नाचलेत असं कधी झालंय का? तर आज होईल. इथल्या प्रत्येक सदस्या जागेवर तरी डान्स करायचा आहे आणि ही संधी मिस करू नका. चला कोणता डान्स होणार? लुंगी डान्स. प्रत्येकाने जागेवरून उडायचंय. पण बघू बरं कोण संधी मित्रांनो सगळ्यांना फक्त 1 मिनिटाची संधी मिळाली होती आणि हा 1 मिनिट ज्याला जगता आला त्याला जगता आला, ज्याने चान्स मिस केला तो परत येणार नाही. एक लक्षात ठेवा, आयुष्याचे प्रत्येक क्षण असेच असतात. ज्यावेळेस जे आलं ना, जे ताटात वाढलंय, जे पुढ्यात आलेलं आहे, त्याने जे जगलं तो जगला. तो क्षण गेला, संधी गेली, ती वेळ परत नाही, तो आनंद परत नाही. मी आता काही लोकांना बघितलं, काही लोकांनी डान्स करून घेतला, काही लोकांनी शांतपणे बघितलं. मलाच विचारायचं होतं, तुम्हाला संधी दिली होती की पोलीस प्रोटेक्शन मध्ये नाचून घ्या, तुम्ही तिथे नाचलेले. काही लोकांना वाटलं मी एवढा चांगला ड्रेस घातलेला आहे, मी कशाला नाचू, मी एवढा चांगला मेकअप करून आलेला आहे, मी कशाला नाचू. हा मुलगा जे निरागस नसला ना, हाच आनंद होता आयुष्यात. आपण सगळे मोठे झालो, जबाबदारी आल्या, कर्तव्य आले, तर आपला आनंद पण ते हिरावून घेतलेला आहे. आणि असं जर नाचता आलं तर आपलं आयुष्य जगलो असं समजायचं. दिवसात एकदा तरी आपण हसलो तर समजायचं का आपण आयुष्य जगलो. तर दिवसातला आपण हसलो नाही समजायचं, दिवसातला आयुष्यातला एक दिवस वाया गेला आपला. हा छोटा प्रयोग होता की तुम्ही खरंच एवढ्या लोकांसमोर डान्स करू शकतात का. जेव्हा आम्ही सांगतोय की पोलीस प्रोटेक्शन मध्ये नाचा, तेव्हा आपण नाचत नाही. जेव्हा आम्ही सांगतो की 10 वाजता लग्नाच्या दिवशी डीजे बंद कर, त्या दिवशी आपण नाचत बसतो. एखाद्या महापुरुषाची जयंती आम्ही सांगतो बाबा दारू घेऊन नाचू नको, तिथे आपण धिंगाणा घालतो. आपण उलट्या प्रवाहात सांगतोय, जिथे एन्जॉयमेंट करायचे तिथे एन्जॉयमेंट करा, जिथे नियम पाळायचे तिथे नियमच पाळा. आता ती संधी येणार नाही, तो लुंगी डान्स काही परत होणार नाही. एक मध्ये पुस्तक वाचण्यात आलं होतं, फैज़ामी मैन्युफैक्चरिंग ओपीसी प्राइवेट लिमिटेड आपके लिए लेकर आया है राशि और फालनामे पर अंगूठी और नगीने। जिस किसी को भी मानक पोखराज पन्ना एमनी हकीक ईरानी या फिर कोई भी हकीक अंगूठी अगर आपको चाहिए तो हमसे ज़रूर कांटेक्ट कीजिए। इसके अलावा हमारे वहाँ हकीक पत्थर की ओरिजिनल हकीक पत्थर की तस्वीर भी मिलेगी आपको, जो पढ़ाई करने के लिए काम आती है। इसके अलावा आपको ऑल इंडिया सर्विस बिल्कुल फ्री दी जाएगी और इसके अलावा आपको 50% डिस्काउंट दिया जाएगा। होम डिलीवरी भी यहाँ पे मौजूद है, आप ज़रूर कांटेक्ट कीजिए। फैज़ामी मैन्युफैक्चरिंग ओपीसी प्राइवेट लिमिटेड। हा प्रत्येक छोटेखानी प्रयोग होता तुमच्यासाठी। तुमच्यामध्ये जर कलागुण असेल तर योग्य वेळी सादर करू नका।
खास करून महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी सांगतो, आमचंही कॉलेज असंच गेलं मित्रांनो, बॅक स्टेजला आम्ही पण डान्सच करायचो, पण डान्सच्या वेळेस डान्सच करायचो, अभ्यासाच्या वेळेस अभ्यासच करायचो. तुमच्यामध्ये जो गुण आहे तो दडून ठेवू नका. कदाचित त्या गुणामधनं आपला राहुल दादासारखा माणूस सुद्धा जन्माला येऊ शकतो, मुरादभाई सारखा पत्रकार येऊ शकतो, वनिता तारकीताई उभी राहून पुढे स्टेजवर ते एखादे प्रिन्सिपल बनू शकतो. तुम्हाला सगळ्यांना आतुरता आहे, सगळ्यांना तुम्हाला लहानांना तुमच्या कार्यक्रमाची. तर मी राहुलला बोललो होतो की कल्चरल प्रोग्राम माझ्या पोरांचा मीच झाला 24 तारखेला होता पोद्दार इंटरनॅशनलला, आणि मॅडमांनी मला कॉल केला, म्हणतो मॅडम मला तुमचा प्रोग्राम नक्कीच बघायला यायचं, कारण माझ्या मुलांचा मी मिस केला 24 तारखेला, त्याविषयी बंदोबस्त लागला म्हणून मी आज मिस केलं नाही. मॅडम तुम्ही सांगितलं बोलवतो आम्ही, सर इन्व्हिटेशन पाठवतो. मॅडम इन्व्हिटेशन पाठवलं की मी स्वतः येऊन जाईल. तुम्ही मला वेळ दिला, जास्त वेळ घेत नाही. फक्त कॉलेजच्या विद्यार्थ्यांना एक सांगेन, आयुष्यातले 3 वर्ष किंवा आपले 2 वर्ष जेवढे असेल तेवढे एक प्रामाणिकपणे मेहनत चालू ठेवा. यश तुमच्याला केव्हाही व्यवस्थित घालेल. फक्त आपण चालत राहा, देवाकडे कसं मागणं करतो तसं मागत राहा. नक्कीच तुम्ही जे स्वप्न गुराशी बाळगले आहे ते पूर्ण होतील. तुम्ही मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल थँक्स. त्यांना मुलाचे थँक्स. योगेश थँक्यू. 10 मिनिटं संपलेले आहेत. योगेशने मला सांगितलं की शहीद दिवस आहे त्याच्यावर बोलून घ्या. मित्रांनो, खानदेशमधला माझ्या बाजूला पहिला PSI मी होतो, त्यावेळेस PC झालं. शहीद दिनावर माझ्यासारखं कोणी सांगू शकणार नाही, पण ते इमोशनल काही मला करायचं नव्हतं. पहिली पोस्टिंग आमची गडचिरोली झाली नक्सल एरियात. 90 लोक आम्ही आमच्या बॅचचे मास्टर पोलीस अकॅडमीतून गडचिरोलीमध्ये गेलो होतो. 1 वर्ष खूप सुरळीत चालू सगळं. म्हणजे आम्हाला असं वाटतं की नक्सल वगैरे आम्ही डॉमिनेट आहोत आणि कुठेही काही आम्ही इंजुरी आम्हाला होत नव्हती. सगळ्या पोस्टवर आमचेच बॅचमेट होते आणि अचानक एकामागे एक इन्सिडंट घडले आणि माझे 7 बॅचमेट प्लास्टिक आणि फायरिंगमध्ये मारले गेले, म्हणजे शहीद झाले. या प्रसंगातून आम्ही गेलेलो. त्यांच्या फॅमिलीचे काय हाल झाले, कसे झाले, त्यांना सावरण्यासाठी किती वर्ष लागले ते आम्ही बघितलं नाही. तर फक्त आपण म्हणतो शहीदांना नमन करायला पाहिजे, सगळ्यांना त्यांना सांगायचं पाहिजे. तर समाजात जर अशी कोणी व्यक्ती असतील, त्यांचे आईवडील असतील, त्यांचे फॅमिलीज असतील, तर एक मदत बनवून त्यासाठी जोरदार टाळ्या जाऊ दे. साहेबांविषयी काय बोलायचं खरं तर मला शब्द नाही आहेत, कारण 40गाव